पुराणाच्या सगळ्या कथा सगळ्याला माहित आहेत. पण ज्यांनी भारतवर्षामध्ये 2600 वर्षापूर्वी एक जाती व्यवस्थेच्या विषयी, दाशी प्रथाच्या विरोधात, यज्ञयागाच्या विरोधात, पाखंडाच्या विरोधामध्ये ज्यांनी एक नवी चेतना जागृत केली, अहिंसा आणि संयमाच्या मार्गाने, त्या महावीराच्या धर्माविषयी लोकांना माहिती आहे, पण महावीराविषयी माहिती नाही. की महावीर कसे बनले, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी सांगायच्या अगोदर कसे ते जगले. त्यांनी अशी एक सुद्धा गोष्ट सांगितलेली नाही की जे ते स्वतः जगलेले नाही. म्हणजे अहिंसेचे जे प्रयोग त्यांनी केलेत, संयमाचे जे प्रयोग त्यांनी केलेत, आयुष्याच्या माध्यमाने, अहिंसेच्या माध्यमाने कसं दुष्टामध्ये परिवर्तन येतं. म्हणजे जे संत ज्ञानेश्वराने पसायदानामध्ये जी भावना व्यक्त केली, खळे व्यंकटी सांडो, की दुष्टाला मारण्यापेक्षा दुष्टाची दुष्टता सुटायला पाहिजे. तर ह्याकरता त्यांनी जे काम केलं आपल्या जीवनामध्ये, ते सांगण्याचा प्रयत्न महावीर कथेच्या माध्यमाने मी 33 वर्षापासून करत आहे. कारण की तत्वज्ञान सांगणं एक वेगळं, आणि तत्वज्ञानाला कोणी जगलंय ते माहीत पडणं वेगळं असतं. कधी कधी आपल्याला तत्वांना असं वाटतं की सांगायला सोपं आहे, पण जगायला अवघड आहे. कोणी असं जगू शकत नाही. तर ते जगणारा माणूस जर समोर असलं तर आपल्याला जगायला प्रेरणा मिळते. म्हणून हे महावीर कथाचं आयोजन आहे. यावेळेस साईबाबाच्या शिर्डीमध्ये कार्यक्रम नियोजित केला, आणि पहिल्याच वेळेस मी कथा मराठीमध्ये करत आहे. नेहमी मी हिंदीमध्ये बोलतो, आणि मराठीमध्ये बोलण्याचं प्रयोजन एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जी भाविक जनता आहे, ज्यांना मराठी चांगली कळते, त्यांच्यापर्यंत महावीरांचा जीवन पोहोचावं ह्या दृष्टीने कथा ठेवलेली आहे. भूषणे रजनीशने एक पुस्तक आहे त्यांची, महावीर या महाविनाश. त्या पुस्तकामध्ये त्यांचं स्टेटमेंट आहे की जगासमोर फक्त 2च ऑप्शन आहेत. त्यांनी आता महावीराला स्वीकार करावं किंवा महाविनाशाकरता तयार राहावं. आणि आज आपण पत्रकार जगामध्ये आहात, तुम्हाला सगळं माहितच आहे की कशा विनाशाकडे वाटचाल चालू आहे. रूस युक्रेनचा युद्ध असो, की गाझा हमासचा असो, की इस्रायलचा असो, की भारत पाकिस्तान असो, की प्रत्येक स्थानावर जो संघर्ष आणि घरेलू हिंसा फक्त आता युद्धभूमीवर नाही राहिली, घरापर्यंत पोहोचलेली, नात्यात पोहोचलेली, नापुलकीच्या नात्यामध्ये हिंसा आता जोरावली, फोफावली आहे. म्हणजे संतती आणि आई वडिलाच्या संबंधामध्ये सुद्धा आता हिंसेचं प्राबल्य वाढलेलं आहे. मुलगा आईला मारतोय, आई मुलाला मारते, बापाला मारतात. ही हिंसा जी वाढलेली आहे, तर या हिंसाचं कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि ते महावीर कथेच्या माध्यमाने त्याचा एक उपाय, संदेश देण्याचा प्रयास केला. ओशोने म्हणून सांगितलं की अहिंसा आणि संयम याचं मूर्तिमंत प्रत्यक्ष उदाहरण कोणी आहे तर महावीर आहे. जर महावीराला स्वीकारलं तरच आपण हिंसा आणि या भोगवादामधून, चंगळवादामधून बाहेर निघू शकतो. आता विश्वाला फक्त चंगळवाद आणि हिंसा या दोन्हींनी ग्रासलेलं विश्व आहे. आणि म्हणून ही महावीर कथा थोडी वेगळ्या प्रकारची, वेगळ्या चालीने, वेगळ्या वाटेने एक प्रयास शिर्डीमध्ये आहे. 3 तारखेपासून सुरू करतोय. 10 तारखेला त्यांची जन्मतिथी आहे. म्हणजे रामनवमी नंतर त्रयोदशी, आणि त्रयोदशी नंतर पौर्णिमा. म्हणजे जवळजवळ 8 दिवसामध्ये भारताचे जे आदर्श पुरुष आहेत त्यांची जयंती आहे. रामनवमीला मर्यादा पुरुषोत्तम रामाची आहे, त्रयोदशीला भगवान महावीरांची आहे, आणि पौर्णिमेला संकट मोचक हनुमानाची आहे. असे सगळे हे चैत्र महिना जो आहे त्या महापुरुषाच्या चरित्राने सजलेला आहे. त्याच निमित्ताने रामकथा होते, श्रीकृष्ण कथा होते, लेकिन महावीर कथा तुमच्याकरता नवी आहे. हा उद्देश आहे त्या सगळ्या ग्रामस्थातर्फे नियोजन आहे. विखे पाटलांनी त्याचं कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. शिर्डी ग्रामस्थांनी आपल्याला काल येऊन आपलं दर्शन घेतलं, रामनवमीचं निमंत्रण दिलं, आणि त्यांनी सुद्धा या महावीर कथेच्या बाबतीत आवाहन केलेलं आहे
शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी सुद्धा यात सहभाग घेतला. जवळजवळ इतर जाती धर्माचे लोक सुद्धा आपल्याकडे आले आणि त्यांनी सुद्धा याबाबत सगळे आलेले आहेत. ते बाबांच्या सबका मालिक एक संदेशाचं पालन या मानवी कार्याच्या निमित्ताने होते नक्कीच असं वाटतं. नक्कीच. आणि काल मुसलमान पण येऊन गेले, धनगर पण येऊन गेले, भिनमाळचे लोक पण येऊन गेले, आणि शिर्डीचे जे रामनवमीचा उत्सव संपन्न करतात ते सगळे पदाधिकारी काल येऊन गेले. कारण की हे आयोजन जे ठेवलेलं आहे ते सर्वांकरता ठेवलेलं आहे. माझे महावीर, तुमचे महावीर, सर्वांचे महावीर. तो ह्या कल्पनेवरून चाललेला कार्यक्रम आहे, तो सगळ्या करता आहे. म्हणून रात्री ठेवला आहे, मोकळ्या प्रांगणात ठेवला आहे की सगळ्याचा ह्या साईबाबाच्या भूमीमध्ये त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे, सबका मालिक एक आहे, तर त्याला थोडस आपण अजून पुढे नेऊयात. सगळ्याचा धर्म एक आहे आणि तो धर्म आहे परस्पराला प्रेमाने राहायचं, सहयोगाने राहायचं. आणि हा संदेश देणाऱ्याची महावीर कथा बाबाच्या भूमीमध्ये होत आहे. आणि म्हणून बाबाच्या भूमीतल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीच्या ग्रामस्थांना एक वेगळ्या प्रकारची कथेला मी आमंत्रण देत आहे की त्यांनी यावं, ऐकावं, समजावं आणि आपल्या अंतःकरणात झोपलेल्या महावीराला जागावं.